मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतोय। आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत नर्मदा परिक्रमा करत असताना कपिलधारा अमरकंटक आणि या ठिकाणी ह्या नर्मदा परिक्रमेतला आमचा वेश बघत आहात। नर्मदा परिक्रमा करताना अशा ठिकाणावर आलेलो आहोत ज्या ठिकाणी कपिल भगवंताने नर्मदेच्या किनाऱ्यावर तप केलं। त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत, हे बघत आहोत। ही आमची यात्रेची सगळी लोक एकामागे एक कसं ते असणाऱ्या कपिलधारेसाठी निघालेले आहेत। एका कपिल भगवंताने तप केलं, त्याच ठिकाणी नर्मदा पाईनं कृपा केली, प्रसन्न झाली। त्या ठिकाणाला कपिलधारा म्हटलं जातं। असं असणारं सुंदर ठिकाण, त्या ठिकाणी आपण पोहोचतोय काही वेळामध्ये। तर ह्या जंगलातला प्रवास नर्मदेच्या किनाऱ्यावरून उत्तर तटावरून आपण आता चाललेलो आहोत। ही परिक्रमा म्हणजे एक व्रत आहे, तप आहे, आणि ते तप करता करता या ठिकाणी हा आनंद घेत असताना देखो बेटा, ये देखो, ये सब आदिवासी रहते हैं यहाँ पे जंगल में। इस जंगल में से हम अभी कपिलधारा के लिए निकल रहे हैं। देख रहे हैं कपिलधारा, जहाँ पे सांख्य शास्त्र का ज्ञान नर्मदा जी ने दे दिया और सांख्य शास्त्र के जनक बन गए कपिल मुनि। वहाँ पे हम आ गए हैं, देख सकते हैं ए जंगल अमरकंटक का मेखल पर्वत, और वहाँ पे नर्मदा जी के किनारे पे हम जा रहे हैं। बड़ी सी लंबी लाइन लगा के हमारे यात्री परिक्रमा कर रहे हैं। पाँव में जूते नहीं है और साधु जैसा भेष बना के सब व्रतस्थ है। व्रत जैसा पुण्य कमाने के लिए सीधा नहीं मिलता, उस हिसाब से चला। राधे राधे। बघत आहोत आपण ही नर्मदा माता, ही उगमावरून आलेली आहे आणि उगमावरून या ठिकाणी येता इथं जरी रूप तिचं छोटं दिसत असेल तर पुढे गेल्यानंतर हिचं भव्य आणि दिव्य मोठं स्वरूप आपण या ठिकाणी बघणार आहोत। हे नर्मदा माता, हे कपिलधारा। भालो चाला मुखाने नर्मदे हर बोला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हा एक वेगळाच आनंद आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये नर्मदेच्या किनाऱ्यावरून तप केल्यासारखं तपाचा भाव मनामध्ये धरून नर्मदेची यात्रा करणारे उत्तर तटावरील हे साधक म्हणलं तर कमी नाही, असे असणारे सर्वजण या ठिकाणी आपण बघत आहोत। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। त्या नर्मदेच्या किनाऱ्यावरचं हे जग, हे वेगळं विश्व, निसर्गाच्या सानिध्यातला हा नजारा, त्या नर्मदेचं झुळझुळणारं हे वेगळं बालरूप आपण या ठिकाणी बघतो। आणि ह्याच बालरूपाला मोठ्या रूपामध्ये कसं विस्तारित झालं तेही आपण पुढे बघतोय। कपिलधाराच्या माध्यमातून आपल्याला ते रूप बघायला मिळणार आहे। काही क्षणामध्ये आम्ही तुम्हाला ते दाखवतो। राधे राधे। सर्वांनी बसा तिथे, चपला जुता साईड मध्ये काढा सर्वांनी, आणि 10 मिनिट बसा। नर्मदे हर, 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 नर्मदे हर। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम। ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर नर्मदे हर नर्मदे हे नर हर मेरी आई जो हमको जन्म देती आणि जन्मभूमि जहाँ हम पैदा होते ये धरती और आकाश से बड़े हैं, इसलिए आप अपने माता और पिता की परिक्रमा करिए। गणपति जी ने इसीलिए उनके कहने पर किसी वेद, किसी पुराण, किसी पृथ्वी या किसी पर्वत की परिक्रमा नहीं, आप अपने गुरु को करिए जिसको आप अपना गुरु मानते हैं। सभी लोग साथ में बोलिए गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ओम शास्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरसार्धगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथम्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्युर्मुक्षिमां यमामृताम्। सर्वे सत्सुनिरामयो सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुर्भाग्यो भवेत्। ओम शांति। माता नर्मदा जिनकी आप प्रदक्षिणा कर रहे हैं पूजा से नादाना संहिता परमेश्वरी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तहीनम सुरेश्वरी यद पूजितम मया देवी परिपूर्णम तदस्तु में श्री नर्मदा क्षमा याचना समर्पयामि है। कभी घुटन के दर्द में और कभी बच्चों के पास जाता है। हमारा शरीर यहाँ है लेकिन मन अभी भी बालरूप हमारे नर्मदा। है। तो ऐसी परिक्रमा का पुण्य हमें माता नहीं दे सकती। इसलिए हमने बोला, आपण आता कपिलधारा या ठिकाणी पोहोचतोय। राधे राधे। आपण कपिलधाराचं दर्शन करायला निघालेलो आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्यात आपण ह्या नर्मदेचं बालरूप पाहत असताना याच किनाऱ्यावर या ठिकाणी आपण बघत आहोत माता पगली माताही बोलते, माता मीरा माताही बोलते। असे एक अद्भुत दृश्य आज या कलियुगामध्ये इथं बघायला मिळतंय। या नर्मदेच्या किनाऱ्यावरचं उत्तर तटावरचं दृश्य मी आपल्याला दाखवतोय। सुंदर नजारा। पायात कोण आहे? शंकर आहे। शंकराच्या ह्याच्यावर छातीवर पाय दिला। ही कोण आहे? काली। ह्याचा इतिहास ऐकायला मिळेल तुम्हाला। मीरा माता। लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम विरंचि विष्णु शंकर सखीय धाम वरमदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी।
मीरामाता आश्रम, मीरामाई आश्रम कपिलधारा. आणि हा मीरामाई आश्रम आपण बघितलं की आशीर्वाद त्या माईचा सगळ्यांना मिळालेला आहे. तो आशीर्वाद घेऊन आपण आता आश्रम आहे त्यांचा, मीरामाई आश्रम दर्शन केलं. 130 वर्षाची मीरामाईचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे निघालेलो आहे कपिलधारा. टेंबे महाराज त्यांनी हित बी येऊन तप केलं. किती साधना असेल, हित त्यांची समाधी तयार व्हावी म्हणजे किती असेल योग. वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांची समाधी कपिलधाराच्या ठिकाणी आहे. इथंही तप केलं. त्या ठिकाणी आपण बघत आहोत कपिलधारेला आलेलो आहोत. कपिल भगवान मंदिर वरच्या बाजूला आहे, पण कपिलधारा आपण या ठिकाणी बघतोय. कपिलधारा याच ठिकाणी कपिल भगवंतांनी तप केलं. नर्मदेनं दर्शन दिलं आणि संख्याशास्त्राचं ज्ञान झालं आणि संख्याशास्त्र उत्पन्न झालं. ते कपिल मुनीच्या मुखातून विष्णू भगवंताचा अवतार आपण बघत आहोत. कपिलधारा हे नर्मदेचं अनोखं रूप आपण बघत आहोत. कपिलधारा खळकट म्हणतो ना, जननन जननन अशी आलेली ही नर्मदा या ठिकाणी आपण बघत आहोत. हा नजारा निसर्गाच्या सानिध्यातलं देखणं रूप. आता आपण कपिल भगवंताच्या दर्शनाला चाललेलो आहोत. त्या बाजूला मंदिर आहे कपिल मुनी मंदिर. कपिल मुनीच्या अखंड तपोभूमी आहे. हे दर्शन करा सर्वांनी. अखंड धुना ह्या नर्मदेच्या उत्तर तटावरील हे असणारं मंदिर आश्रम आहे. तिथं अखंड धुना आहे. कपिल भगवान विष्णु जी का 7वां अवतार सिद्ध श्री कपिल मुनी तपस्थली भगवंताची, कपिल भगवंताची तपस्थली. आणि त्याच नावानं भगवान शिवानी या ठिकाणी कपिलेश्वर महादेव, कपिलेश्वर महादेव रूप प्रगट केलं. तेच असणार हे ठिकाण कपिलेश्वर महादेव. कपिलधारा अमरकंटक उत्तर तट. आता आपण पुढे चाललेलो आहोत कपिलधाराचं दर्शन करून दुर्वासा मुनीच्या आश्रमाकडे. आणि कपिल मुनीपर्यंतचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतोय. पुढचा व्हिडिओ परत तयार करतोय. हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. राधे 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 राधे.